सोलापूर शहरातील होडगी रोडवर क्रोमा शोरूम समोर एका भरधाव मोटरसायकलने रॉंग साईडने येऊन दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना सोमवार 17 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी प्रवीण सिद्धराम जाधव वय 29 राहणार न्यू सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर यांनी गुरुवारी फिर्याद दिली असून या प्रकरणी अजय जाधव, विजय जाधव, अनिल गायकवाड सर्व राहणार हत्तुरी वस्ती या तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे। प्रवीण जाधव हे त्यांचे मेहुणे संकेत गायकवाड यांच्यासह दुचाकीवरून घरी जात होते। विमानतळाच्या दिशेने रॉंग साईडने भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकलने त्यांच्या गाडीला समोरासमोर जोराची धडक दिली। या अपघातात प्रवीण जाधव यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली। दुसऱ्या गाडीचा चालक अजय जाधव राहणार हत्तुरी वस्ती हा होता। या घटनेनंतर काही वेळातच अजयचा भाऊ विजय जाधव आणि भाऊजी अनिल गायकवाड हे दोघे त्या ठिकाणी आले। त्यांनी जखमी संकेत गायकवाड यांच्याशी वाद घालून त्यांना चापट मारली आणि वैद्यकीय मदत न देता जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।